आज दिनांक 11 मार्च 2025 रोजी सकाळच्या सुमारास अक्कलकोट रोड येथे जड वाहतुकीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले होते. परंतु त्या महिलेची ओळख पटली असून त्या महिलेचे नाव खुर्शीद फकरुद्दीन शेख, वय अंदाजे 60, राहणार गोदुताई विडी घरकुल सोलापूर असे आहे. सदर महिला एक किसान नगर येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आली होती. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. जड वाहतुकीमुळे अनेक अपघात झाले, अनेक जणांनी आपले जीव गमावले तर अनेक जण जखमी झाले. जड वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी अनेक जणांनी आंदोलन केले तर अनेक जणांनी निवेदन दिले. मात्र जड वाहतुकी संदर्भात ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली होती. आज अजून एक ऍक्सिडेंट मध्ये बळी गेलेला आहे. निष्पाप महिलांचा बळी, अतिशय दुर्घटना अशी घडलेली आहे की ती चेंदा मेंदा झालेली आहे. ती अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे. त्या ठिकाणी ह्या अक्कलकोट रोडला विराट मॉलच्या अलीकडं ब्रिज चालू अगोदर एक जड वाहतूक वाहननी त्या महिला रस्ता पास करत असताना त्याने उडवून अक्षरशः त्याला तुडून ट्रक पुढे गेलेला आहे. यासाठी हे जड वाहतूकमुळं अनेक ॲक्सिडेंट व्हायला, अनेक सोलापूर शहरामध्ये मृत्यू पडल्यात. ह्याच्यावर कुणाचं लक्ष आहे की नाही? लोकप्रतिनिधी फक्त येत्या जात्यात आहोत. तुम्ही बघा सोलापूर शहरामध्ये ह्या 2 महिन्यामध्ये किती लोकांचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. त्याच्याकडे लक्ष नाही आहे. जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार सांगितले, पोलीस आयुक्तांना सांगितले, पण कुणीही इथं लक्ष देत नाही. यासाठी सोलापूरचे बळी कधी थांबवणार त्यांनी? हे मृत्यू काळ कधी थांबवणार सोलापूरचा? हा प्रश्न जनतेसमोर आलेला आहे. यासाठी विनंती करतो शासनाला, प्रशासनाला की कुठं तर हे सोलापूरचे एकतर सोलापूर हा मजुरांचं गाव आहे, हातावरचं पोट आहे, लोक पळापळी करतात सगळ्या कामासाठी. अशा काळामध्ये जर अशा लोकांचा मृत्यू होत असेल तर याला जबाबदार कोण? यासाठी ताबडतोब शासनाने कडक कारवाई करावी अशी माझी विनंती आहे. याबाबत पोलीस आयुक्तांनी जड वाहतूक मालकांना किंवा चालकांना सूचनाही दिल्या होत्या. आणि मालकांना सूचना फक्त कुठं तर ॲक्सिडेंट झाला, आवाज उठले, हे कुठं तर असं सूचना येते. नंतर ते सूचनाचं कोणी पालन करत नाही. तसंच जड वाहतूक शहरामधून जातात, कोणीही लक्ष देत नाही याच्याकडं. हा आयुक्तांनी याच्यावर दखल घेण्याची गरज आहे. ह्या ठिकाणी जड वाहतूक आता ह्या सरकारने बंद करायला पाहिजे. प्रशासनाला हे लक्षात यायला पाहिजे. आणि इथं सारखं ट्रॅफिक कोणीच उभारलेलं नसतं की महिला काहीतरी विडी कामगार असतात, कोणी काय हे असतं, इथे शाळेला जाणारे विद्यार्थी आहेत. अशा वेळेस सकाळी जड वाहतूक चाललेली असते आणि जड वाहतुकीमुळं हे सगळे ॲक्सिडेंट होत आहेत. आज एकेकांचा जीव चाललाय म्हणजे तरी पण हे प्रशासन गप्प आहे. आम्ही आता हे गप्प बसणार नाही. मध्ये पण एका माणसाचा ॲक्सिडेंट झालाय. मला हे कळल्यावरच मी ताबडतोब म्हणलं हे ॲक्शन घ्यायला पाहिजे. आता हे आमच्या इथले युवक सर्व आता हे आंदोलनासाठी तयार आहेत. कारण सारखं सतत एकेकांचा जीव चाललाय. म्हणजे जीव म्हणजे हे काय, इथं धोकाच निर्माण झालेला आहे हा रोड करून. प्रत्येक वेळेस बघितलं आतापर्यंत किती ते 10-20 ॲक्सिडेंट झाले असतील की ह्या ठिकाणी इथं ब्रिज तर बांधला नाही. सरकारने असं केलं की ब्रिज बांधला नाही, इथं ट्रॅफिक पोलीस नाही. त्यामुळं हे सगळे होत आहे. आज फार मोठा आपल्या ह्या भागावर संकट आलेलं आहे. अचानक जीव जातो म्हणजे काय करायचं सांगा. अशा तिकडून गाड्या येतात आणि गाड्या आल्या की महिलांना गडबड असते. विडी कामगार असतात, काही शाळेला जाणारे असतात, काही कामाचे असतात. असा रोड केला की काही कळतच नाही की इकडून इकडं ह्या यशराज नगरपासून इकडे येताना असंच आहे. ह्या सर्व्हिस रोडला जावं की ह्या रोडला, म्हणजे हे दोन्ही रोड इथं असल्यामुळं आणि तिथं रहदारी वाहतूक आहे, लोकांची ये-जा जास्त आहे आणि विडी कामगार आणि MIDC कामगार वर्ग आहे. त्यामुळं या ठिकाणी प्रशासनाने ताबडतोब लक्ष घालावं. ती महिला बलकर अटक करा. मी या रोडनं चाललो होतो आणि त्यावेळेस एक बलकर गाडी आली. बलकर गाडीने ते आम्हाला ते लेडीजला उडवली आणि ते उडवल्यानंतर ते गाडी थांबली नाही. मग मी त्या गाडीला पकडण्याचा प्रयत्न केलो आणि प्रयत्न केल्यानंतर ती गाडी निघून गेली. मग त्या बाईला इथं असं पडलेल्या अवस्थेत बघून माझी इच्छा झाली ना त्या गाडीच्या मागं जावं. मग मी काय केलं, MIDC पोलीस चौकीला कळवल्यानंतर मग ते बाईची अवस्था एकदम बेकार होती. मग लादिनतीने आले, मग त्यांना मी मदत केली. मी विकास काळे, स्वप्नील गायकवाड, राज शिंदे, विशाल साठे आणि आपला PK प्रशांत कोळी यांना घेऊन मी हे सगळं सहकार्य करून त्या ॲम्ब्युलन्समध्ये पाठवलं. आणि जी कारवाई काय असेल ती योग्य प्रमाणे झाली पाहिजे आणि सगळ्याला जे असेल ते न्याय मिळाला पाहिजे. कधी झालं घटना? आज सकाळी एक कमीत कमी 25 मिनिटापूर्वी, 25 ते 30 मिनिटापूर्वी झाली आहे. लगेच मी समोरच होतो, मी समोरच होऊन आलो. मी शुभम प्रभाकर धोत्रे, आर्मी संघटनेचा अध्यक्ष. मी तुम्हाला सांगतो, अजून पण माझ्या भावाचा पण ॲक्सिडेंट या रोडला झाला आहे. का झालाय? असंच झालाय. का बरं? तर या रोडला इकडनं येण्या जाण्याचा रस्ता नाही आहे.
आणि शासनाने हे रस्ता केला पाहिजे. का केला पाहिजे तर ते बाया खालनं रस्ता नसल्यामुळे असं वलांडून येत मग असे अपघात घडतात. आज माझ्या घरात घडलाय, आज मी त्यांना मदत केलो. काय केलो कारण माझ्या घरात मला घडलंय. मग मी तुम्हाला शासनाला विनंती करतो की वरना तुम्ही ते चालून द्यायचं सगळं बायपास करून द्या वरना. आणि तेवढं केल्यानंतर ब्रिज पूर्ण करून द्या. आणि तेवढं केल्यानंतर अजून पण विनंती आहे, तुम्ही बोगदे घेताना पहिला विचार करा. तुम्ही कुठल्या कॉलनीच्या बिल्डिंगचा विचार करू नका, माणसाचा विचार करा. माणसाचा विचार करून मग तुमचं काय असेल ते करा. फक्त यात एक आता हे अपघात झाला ह्याच्यानंतर व्हायला नाही पाहिजे. या जर अन्यथा ह्याच्यानंतर जर झालं तरी पूर्ण सूतमीर, संगमेश्वर नगर, अहमदनगर, निमनगर, अंबिकानगर, किसननगर, नितीनगर हे सगळे आंदोलन होईल आणि रस्ता पूर्ण जाम होईल. एवढं प्रशासनाला माझी हात जोडून विनंती आहे. यात जर काय उलटं सुलटं झालं मग सगळं आमची वस्ती बिस्ती सगळं एकत्र येईल तर प्रशासनाला उत्तर आम्हाला द्यावं लागेल. हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो लवकरच्या लवकर. आता हे जे जड वाहतूक चालती आहे हे रात्री 10 ते सकाळी 10 ह्याच्या अन्यथा चालू होऊ नये. आता हे जड वाहतुकीमुळे हे सगळे प्रकार घडायला लागलेत. जड वाहतूक बंद झाली पाहिजे, अन्यथा नाहीतर आम्ही मोर्चा काढू, महापालिकेत जाऊ, आयुक्तापाशी जाऊ, कुठं बी जाऊ, पण हे आता बंद झालं पाहिजे. माझा भाऊ मेला, आज कुणाची तर आई मेली आहे. आता जर कुणाच्या घरात जर काय घडलं तर त्याला जबाबदार मग कोण नाही, त्याला प्रशासन राहील जमातात. आणि यात राजशिंदे तुम्ही सांगा. यात पूर्ण प्रशासन जबाबदार राहील आणि तीव्र आंदोलन या संगमेश्वर नगर, पडगाजी नगर, मल्लिकार्जुन नगर, राजू नगर, किसन नगर आज एक विनाकारण एक रस्ता ओलांडताना एक मृत्युमुखी एक नाही कुणाची तर आई, एक बहीण असं एकाचा घात झालेला आहे. ही जड वाहतूक इथं ह्या रोडला बंद झालीच पाहिजे. आम्ही निषेध करतो ह्या वाहतुकीचा. प्रत्येक वेळी आहे की नाही ह्या रोडला आहे की नाही प्रत्येक लहान लहान मुलं SVC शाळा आहे, लहान मुलं त्यांचे पालकं शाळेतील लेकरं घेऊन जात असतात. काय तर झालं तर हे प्रशासन जिम्मेदार राहील. तुम्ही तीव्र आहे की नाही ह्याचा कायदा काढून आहे की नाही त्या जड वाहतुकी बंद करावी हे आहे की नाही प्रशासनाला विनंती आहे.